सगळीकडे दाब शिलाया मारून झाल्यानंतर फ्रंट साईडला प्लॅकेट बनवायचं आहे. प्लॅकेट म्हणजे काचबटन पट्टी मराठीमध्ये त्याला म्हणतात. कुठल्याही जॉबला जी ओपनिंग ठेवली जाते ती ओपनिंग म्हणजेच ओपनिंगच्या जागेवर ज्या पट्ट्या लावल्या जातात त्याला प्लॅकेट असं म्हटलं जातं. काचबटन पट्ट्या. डाव्या बाजूची जी आहे ती बटन पट्टी असणार आहे. जी माझ्या आता डाव्या बाजूला मी शिवते आहे ती बटन पट्टी आहे. ती सुलट बाजूने जोडून उलट बाजूला अर्धी आत अर्धी बाहेर अशा प्रकारे दुमडायची आहे. तर आतल्या बाजूला आता हे सेल्वेज आलेलं आहे, पण सेल्वेज नसेल तर अशी किनार दुमडून मग ती आतमध्ये जेवढी पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे दुमडली जाते आणि ह्या खाचेमध्ये शिलाई घ्यायची आपल्याला. तर मला काठ असल्यामुळे मी काही दुमडत नाही आहे. शक्यतो काठाची पट्टी मिळाली तर सेल्वेज पट्टी मिळाली तर बरं पडतं शिवायला. प्लॅकेट पट्ट्या जोडताना जर आपण त्यांना इस्त्री करून घेतलं व्यवस्थित तर शिवायला सोपं पडतं. ते फिनिश करून घ्यायचं. ही पट्टी पूर्ण आत टाकून घ्यायची. आता या ठिकाणी आपल्याला ही काचपट्टी जोडायची आहे. काचपट्टी जोडताना आधी आतील बाजूने शिवून घ्यायचं. ही पट्टी बटन पट्टी लावताना आपण सुलट बाजूने जोडून उलट बाजूला फोल्ड केली होती. आता ही जी पट्टी आहे काचपट्टी आपल्याला आतील बाजूने शिवायची आहे. आतील बाजूने जिथपर्यंत आपण जो कट दिलेला आहे प्लॅकेटसाठी कटपर्यंत शिलाई मारून घ्यायची. शिलाई पक्की करून एक्स्ट्राचे धागे कापत राहायचे म्हणजे नंतर ते लोंबत राहत नाही तिथे तिथे. ही पट्टी आता बाहेर काढायची आहे. ही पण आपल्याला अशा प्रकारे जोडायची. याला पण मी इस्त्री करून घेतली आहे. बरोबर याच्यावरती प्लॅकेट तयार होऊन येईल. जोडताना ही जी आधीची शिलाई आहे त्या शिलाईवरतीच पट्टी ठेवायची. खाचेपर्यंत शिवून घ्यायचं.
खाचेपर्यंत शिवून झाल्यानंतर ह्या दोन्ही पट्ट्या एकावर एक घेऊन एक आडवी स्टिच मारून घ्यायची इथे. आडवी स्टिच मारून झाली की हिला आपल्याला फिनिश करायची आहे. फिनिश करत असताना इथे कुठल्याही प्रकारचं झोळ होता कामा नये, प्लेट्स पडता कामा नये. जर आपल्याकडे एक्स्ट्रा पट्टी असेल ही तर थोडीशी कमी करून घेऊया. आणि आपल्याला अशा प्रकारे ट्रायंगल बनवायचा आहे. एक्स्ट्राची पट्टी मी आतली कापून टाकते, जाड होते त्याच्याने. पॉज करतो. अशा प्रकारे ट्रायंगल बसणं महत्त्वाचं असतं. शेवटी पुन्हा ते जो आडवी शिलाई मारली होती त्याच्यावर एक डबल स्टिच करून प्लॅकेट फिक्स करून द्यायचं. अशा प्रकारे धागे कापून त्याला फिनिशिंग द्यायची. प्लॅकेट आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला गळ्याला पाइपिंग करायची आहे. पाइपिंग नाही, सॉरी, गळ्याला फेसिंग पट्टी जोडून. लेडीज गारमेंटला आपण पाइपिंग लावतो, जेंट्स गारमेंटला पाइपिंग लावायला लागत नाही. त्यासाठी मी या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत गळ्यासाठी. हे आता आपल्याला जोडायचे आहे. ह्या जोडताना कशा जोडायच्या त्या नीट बघून घ्या. हे जोडताना नेहमी प्रॉब्लेम होतात मुलींचे. ही अशी पट्टी आपल्याला जोडली गेली पाहिजे, तिरकी क्रॉस जोडली गेली पाहिजे. त्यासाठी धरताना ही अशी धरायची. हा जो ट्रायंगल इकडनं एक ट्रायंगल बाहेर निघतो, इकडनं एक दुसऱ्या पट्टीचा ट्रायंगल बाहेर निघतो, त्याच्यामध्ये आपल्याला ही क्रॉस स्टिच घ्यायची असते. बरोबर ह्या कॉर्नरनी शिवायला सुरुवात करायची, ह्या कॉर्नरनी बाहेर काढायचं. म्हणजे अशा प्रकारे ही सरळ पट्टी जोडली जाते. अशी अजून एक पट्टी जोडून घेते मी.
हे पट्ट्या जोडून झाल्यानंतर यांचे जे हे कॉर्नर असतात हे कट करून घ्यायचे. आता सरळ करून घ्यायचं. आता आपल्याला काही गरज नाही आहे. अशा प्रकारे दुमडून घ्या. डबल करून घेतली तरी चालेल, कारण आपल्याला आतच टाकायच्या आहेत पट्ट्या. ज्या ठिकाणी जॉईंट आहे तिथं असं नखाने प्रेस करून घ्या, म्हणजे एकाच ठिकाणी जाड पट्टी येणार नाही. इथे पण जॉईंट आलेला आहे. जॉईंटच्या ठिकाणी स्प्रेड केल्याने सगळीकडे समान पट्टी लावली जाते. आपल्याला दुमडण्यापुरती घेऊन उरलेली पट्टी कट करून टाका. धागा तुटला. अशा प्रकारे गळ्याला पट्टी लावून झालेली आहे. त्याच्या दोन्ही एंडला आपल्याला लॉक करायचं आहे आणि त्यानंतर या पट्टीवरती दाब शिलाई देऊन घेऊयात. दाब शिलाई फक्त पट्टीवर येईल. त्याच्या आतील बाजूने आता दुमडून घ्यायची पट्टी. पट्टी दुमडल्यानंतर वरून आपण एक कच्ची शिलाई मारून घेऊ. याला हेमिंगही करता येते किंवा पक्की शिलाई मारायची तर तसंही आपण मारू शकतो. आपण क्रॉस पट्टी घेतल्यामुळे बघा या ठिकाणी गोलाकार देताना कुठल्याही प्रकारचं अडचण येत नाही. व्यवस्थित त्याला गोलाकार देता येतो.
अशा प्रकारे आपलं गळ्याचं पूर्ण झालेलं आहे. गळ्याला मी कच्ची शिलाई मारली होती, त्याच्यावर हेमिंग करून ती काढून टाकलेली आहे कच्ची शिलाई. गळा पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला साईड सीम आणि पॉकेट लावून खालती बॉटम शिवायचं आहे बाकी आहे. तर आता आपण आधी पॉकेटची मार्किंग करून घेऊया. पॉकेटची मार्किंग करताना आपल्या जे गॅझेट पीस लावलेलं आहे त्या गॅझेट पीसच्या खालून माप घ्यायचं आहे. छातीचा 6वा भाग 10 सेंटीमीटर येईल. छातीच्या 6व्या भागाचं मार्किंग करून पॉकेट ओपनिंगसाठी पण छातीचा 6व्या भागाचं मार्किंग करायचं आहे. आणि त्याच्या खालती छातीचा 12वा भाग जसं तुम्हाला ड्राफ्टिंगमध्ये दाखवल्याप्रमाणे खालती आपल्याला त्याच्या खालचा भाग कटसाठी ठेवायचा आहे. आता याला आपण आतील बाजूने आधी शिलाई मारून घेऊया. ही मार्किंग करून घेते मी. स्लीव पासून शिवायला सुरुवात करायची. दोन्ही गजेट पीस व्यवस्थित जुळवून घ्यायचे. एक मार्किंग आहे. हे दुसरं मार्किंग आहे. या ठिकाणी आपल्याला शिलाई पक्की करायची आहे, कारण मधला भाग जो आहे तो ओपनिंगसाठी आपल्याला ठेवायचा आहे, पॉकेटच्या ओपनिंगसाठी. अशा प्रकारे आपल्याला मध्ये पॉकेटसाठी ओपनिंग ठेवायचं आहे. आता हे जे काठ आहेत याला आपण दुमडून एक स्टिच मारून घेऊया.
तर हे जे ओपनिंग आहे या ठिकाणी आपल्याला पॉकेटची बॅग बनवायची। ही बॅग शिवायच्या आधी इथे जे आपण छातीचा 6वा भागाचे 3 भाग समान केलेले होते तर या ठिकाणी अशी काठ दुमडून शिलाई मारून घ्यायची। पॉकेटची जी बॅग आहे ते अशा प्रकारे ठेवून आधी त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे। सेंटर काढून घेऊन हे सेंटर या सीमवर ठेवायचं आहे। हे बरोबर या सीमच्या खाली ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एवढ्या भागातच शिलाई घालायची। एवढा दोन्ही बाजूनी थोडंसं आपल्याला हे ठेवायचं आहे, मार्जिन ठेवायचं आहे। मार्जिन म्हणण्यापेक्षा शिलाई माया ठेवायचे पॉकेटची बॅग शिवण्यासाठी। ही स्टिच घालून झाल्यानंतर हे पॉकेट आपल्याला बरोबर या ओपनिंगच्या जो ओपनिंगचा भाग आहे त्या ठिकाणी सेंटरला पॉइंट ठेवायचा त्याचा आणि हे जे आपण मार्जिन ठेवलं होतं या ठिकाणी शिलाई मारून पॉकेटची बॅग आपण घेऊया। दुसरी बाजू शिवूया। पॉकेटची पिशवी शिवून झाल्यानंतर मागील आतील बाजूने जो ट्रायंगल आपण शिवलेला आहे तो अशा प्रकारे ठेवून आधी ही जी आपण सीम मारलेली होती सर्वात पहिली पॉकेटची, ही पॉकेटची बॅग आहे आपली खालच्या बाजूची। तिथे जी आपण ही शिलाई मारली होती त्या शिलाईला जोडून आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे। पॉकेटला बरोबर जे ओपनिंग आहे ओपनिंगच्या आतमध्ये आपल्याला त्या आकारावरून आपल्याला हाताला जाणवतो तो आतमध्ये जो पीस आहे तो त्या आकारावरून बरोबर असा त्याला शेप द्यायचा आहे। शेप देत असताना खालून कुठलाही आपल्या याच्यात कपडा अडकत नाही आहे हे लक्ष द्यायचं आहे। असं हा अर्धगोलाकार म्हणा किंवा मंदिराच्या कळसाच्या आकाराप्रमाणे हा शेप द्यायचा आहे आपल्याला।
अशा प्रकारे हा शेप दिल्यानंतर हे पॉकेट आपली पूर्ण होते. पॉकेटची बॅक आपल्याला या स्लीटमधून पण दिसते. अशा प्रकारे हे पॉकेट पूर्ण झालं आहे. याला कुर्त्याचं पॉकेट किंवा इनसीम पॉकेट असंही म्हटलं जातं, कारण हे सीमच्या मध्ये येतं. आता आपल्याला अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी पॉकेट लावून घेतलेलं आहे, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. हे पहिलं पॉकेट, हे दुसरं पॉकेट, असे दोन्ही पॉकेट शिवून झाल्यानंतर आता आपल्याला ही जी खालती स्लीट आहे ती शिवून घ्यायची आहे. लेडीज कुर्त्यामध्ये पण आपण ही सीम घालतो, तशी न घालता साधी घातली तरी चालते याला. कधी पण थोडंसं लांब जाऊन कट करायचं, म्हणजे आपला सारखा धागा तुटत नाही. नाहीतर मग सारखं ओवायला लागतो आपल्याला. आता बॉटम शिवून घेऊया. अशा प्रकारे आपला कळीदार कुर्ता कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला काच बटणं करायची आहेत. अशा प्रकारे आपला हा कळीदार कुर्ता पूर्ण झालेला आहे. थँक्यू.